अशा पद्धतीने आपण सगळ्या वस्तू कुकरमध्ये मांडलेल्या आहे बॉईल करायला. भोपळा असाच मांडायचा आहे. आपण भोपळा वाफलून घेतलाय कुकरमध्ये आणि खीरसाठी भात पण रेडी झालेला आहे आपला. आपण भाताची बनवणार आहे खीर आणि त्यात आपण टाकणार आहे भोपळा. लेट्स गो. पंपकिन खीर रेडी झालेली आहे. खूप सुंदर वाटते. नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हे जे काळं काळं दिसतंय ते इलायची आहे. गरम गरमच छान वाटते. नक्की ट्राय करा. बाय.